नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत दर्शन हाडशी. अर्थात आज आपण आहोत पुणे या ठिकाणी. आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील अध्यात्म आणि निसर्ग यांचा एकमेकाशी सुरेख संबंध असलेलं हाडशी या गावाबद्दल. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हाडशी हे गाव केवळ पर्यटन स्थळ नाही, तर संत साधू महात्मे यांचं आध्यात्मिक केंद्रबिंदू म्हणून उदयास येऊ लागलेलं आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये विसवलेले हे गाव आहे. हिरवीगार निसर्ग संपदा येथे पाहायला मिळते. शांत धरणाचं पाणी, निर्मळ अशी हवा मनाला एक वेगळीच शांती देऊन जाते. हाडशी येथे नियमितपणे संतांचे प्रवचन, भजन, कीर्तन, ध्यानधारणा आणि साधना होत असते. येथे दर्शन घेतल्यावर मनातील ताणतणाव कमी होतो, आत्म्याला शांती मिळते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलून जातो. अनेक भाविक असे सांगतात की हाडशीला आलो आणि मन मोकळे होते, आयुष्याला एक नवीन ऊर्जा मिळाली. हे सर्व पाहण्यासाठी मी देखील आलेलो आहे आणि आज आपला आहे हा भाग पहिला, संत दर्शन. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी डॉक्टर अजित आणि तुम्हाला असं नाविन्यपूर्ण अशा व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, येथे आम्हाला परराज्यातील भाविक देखील आलेले पाहायला मिळाले. मित्रांनो, आजारी व्यक्तींना मानसिक आधार मिळण्यासाठी, तणावग्रस्त लोकांना समाधान मिळण्यासाठी आणि अशा टुरिस्ट प्लेसेसला भेट दिल्यामुळे आपल्याला जगण्याचा एक नवा मार्ग मिळतो आणि ऊर्जा देखील मिळते. मनशांती, सकारात्मकता, आध्यात्मिक समाधान हवे असेल तर एकदा तरी हाडशीला संत दर्शनाला जरूर भेट द्या. मित्रांनो, हाडशी येथील या संत दर्शनाचे तुम्हाला फायदे देखील मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला मनशांती मिळणार आहे, नकारात्मक विचारापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक बळ देखील मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, येथे आल्यानंतर आपल्याला एक तिकीट काढावं लागणार आहे. 3 ते 10 वर्षापर्यंत 100 रुपये फी आहे आणि 10 वर्षावरील व्यक्तींसाठी 200 रुपये फी आकारली जाते. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान जर तुम्ही इथं फिरायला आला तर तुम्हाला आल्हाददायक थंड असं वातावरण इथे अनुभवायला मिळेल. पावसाळ्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर या दरम्यान फोटो सेशनसाठी बेस्ट आहे. अतिशय हिरवंगार आणि धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. उन्हाळ्यात मात्र फार उकाडा जाणवतो, शांतता असते. मित्रांनो, आता घेऊया गणेशाचं दर्शन आणि आपल्याला गणपतीचं दर्शन घेऊन आपल्या ह्या जर्नीला सुरुवात करायची आहे. या रिसॉर्टमध्ये अतिशय उत्कृष्ट असं गणपतीचं मंदिर आहे. ओम गणपताय गम नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर मित्रांनो, विकेंडला इथे फार मोठी गर्दी पाहायला मिळते. शहरातील गोंगाटापासून दूर मनशांतीसाठी सर्वजण येथे फिरायला आलेले पाहायला मिळतात आणि सुंदर असा अनुभव इथे पाहायला मिळतो. स्ट्रेन कमी होतो, ताणतणाव नाशक असं उत्तम रसायन आहे असं म्हणता येईल आपल्याला. नक्की तुम्ही एकदा या ठिकाणी येऊन पहा. तुम्हाला तुमचा अनुभव काय आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, हाडशी येथील या ॲडव्हेंचर पार्कमध्ये विशेष काळजी घ्या. रोमांचक व मजेशीर असा अनुभव असतो. रिकाम्या पोटी कोणत्याही ॲक्टिव्हिटी करू नये. आपल्या वजनाचं भान ठेवावं. नाश्ता करूनच या ॲक्टिव्हिटी कराव्यात. मद्यपान, धूम्रपान करून या ॲक्टिव्हिटी करायला जाऊ नये. आणि मित्रांनो, गरमीच्या दिवसामध्ये पुरेसं पाणी पिणं देखील गरजेचं आहे. डॉक्टर म्हणून सांगतो तुम्हाला की बऱ्याच वेळेला डिहायड्रेशन होतं आणि एखादी कॅज्युलिटी, इंजुरी होऊ शकते. आरामदायी व्यावहारिक असा पोशाख घाला. झिप लाईनिंग, रॉक क्लाइम्बिंग सारख्या क्रियाकलापासाठी बंद पायाचे बूट घाला. हेल्मेट, हार्नेस, ग्लोव्ज नीट बसले का ते पाहण्याची जबाबदारी आपलीच आहे मित्रांनो. मग ते सेफ्टी बेल्ट असेल, क्लिप असेल, ते नीट लॉक झालं आहे का,
ती देखील पाहण्याची जबाबदारी आपली आहे. स्वतःहून कोणतेही बदल किंवा प्रयोग करायला जाऊ नका. नियम मोडू नका. आणि डॉक्टर म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतो, की ज्यांच्यावरती अलीकडच्या काळामध्ये शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा हृदयरोगी असतील, कोण दम्याचं पेशंट असेल, कोण लकवा मारलेला असेल, तर अशा लोकांनी ॲडव्हेंचर करणं टाळलेलं बरं. त्याचप्रमाणे सैल कपडे आणि दागिनेसुद्धा टाळावेत. त्यानंतर मित्रांनो, येथे जवळच असलेल्या हॉटेलमध्ये अर्थातच साईचरण भोजनालय आणि स्नॅक सेंटरमध्ये आम्ही गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला. तुम्ही घरून देखील जेवण आणू शकता आणि बागेमध्ये ते एका बाजूला बसून खाऊ शकता. थोडंफार कॉस्टली आहे, परंतु आपण घरी न आणलं तरी देखील बेस्ट. 190 रुपयाला लिमिटेड प्लेट आहे. त्यातमध्ये भाजी, वरण दिला, भात दिला. मिसळपाव जवळजवळ 90 रुपयाला आहे. पावभाजी 100 रुपयाला आहे. व्हेज पुलाव 100, चहा 20 रुपये, कॉफी 25 रुपये आणि इतर रेट मी तिथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. यावेळेसला जे हॉटेलचे रेट्स आहेत ते मी मुद्दाम सांगितलेले आहेत, कारण आमचे ग्रामीण भागातले मित्रमंडळी असतात, त्यांना गेल्यानंतर पैशाची उणीव भासू नये म्हणून त्यांना मी अवगत केलेलं आहे. मित्रांनो, हा शंकराचा आणि माता पार्वतीचा फोटो बघितला, स्टॅच्यू बघितला आणि मन प्रसन्न झाले. जवळजवळ 15 फूट उंच असा हा स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळाला. आता नंतर आपण जो साईबाबांचा पाहणार आहे तो मित्रांनो जवळजवळ 25 फुटाचा ते 30 फुटापर्यंतचा स्टॅच्यू आहे. लवकरच आपण तो पाहूयात. मित्रांनो, आता आपण पाहिलं की श्रावण बाळ ज्यानं कावड केलेल्यानं आईवडिलांना कावडीतून काशीच्या यात्रेला घेऊन जात आहेत. येथे संत रविदास यांचं चरित्र दाखवण्यात आलेलं आहे. फायर सेफ्टीच्या प्रिकॉशन्स घेतलेल्या पाहायला मिळाल्या, त्यामुळे मन प्रसन्न झालं मित्रांनो. बऱ्याच वेळेसला काय होतं, आगीच्या दुर्घटना होतात आणि असे प्रसंग टॅकल करण्यासाठी, सिच्युएशन हाताळण्यासाठी फायर सेफ्टीचे इक्विपमेंट व्यवस्थित असणे गरजेचे आहे. आता पाहणार आहोत संत नामदेव यांचा बालहट्ट पुरवताना साक्षात विठ्ठल तेथे आलेले आहेत. भगवान विठ्ठलाला त्याने साकडं घातलं की तुम्ही जेवल्याशिवाय मी काय जेवणार नाही. आईनं सांगितलेलं आहे की पहिला नैवेद्य असतो तो देवाला दाखवायचा आहे. अशा पद्धतीनं हे प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो संत जनाबाई यांचं प्रसंग इथे दाखवलेला आहे. मित्रांनो, येथील मुख्य आकर्षण म्हणजे महापुरुषांच्या मूर्ती. यात संत तुकाराम, संत नामदेव, साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु नानक, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या आध्यात्मिक परंपरांचे इथे दर्शन होते. या संग्रहालयात विविध हिंदू देवता आणि संतांच्या तब्बल 1200 शिल्प आहेत. हे ठिकाण गुहेच्या आकारात बनवलेले आहे, त्यामुळे हे संग्रहालय आतून फिरताना एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यानंतर मित्रांनो, चांगदेव महाराज आपलं वैभव, मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी वाघावर बसून हातात नाग घेऊन माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला निघाले. त्यावेळी संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती एका पडक्या भिंतीवरती बसलेले होते. तो जो प्रसंग आहे मित्रांनो येथे चित्रित करण्यात आलेला आहे. त्यानंतर मात्र चांगदेवांचं गर्वहरण झालेलं आहे आणि त्यांनी माऊलींना आपलं गुरु केलेलं आहे. हे सर्व प्रसंग पाहताना मात्र अंगावरती शहारे येतात, जिवंत देखावे वाटतात. मित्रांनो, यासाठी नक्की येथे भेट देणे आवश्यक आहे. काशी विश्वेश्वरावरून गंगेचे पवित्र पाणी संत एकनाथ पैठणला घेऊन येत असताना दुष्काळी भागात त्यांना एक गाढवीन तडपडत असताना दिसली. त्यावेळी महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता गाढविणीला गंगाजल पाजले आणि तिला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. पैठणमध्ये गोदातीरी एक लहान बाळ वाळूमध्ये रडत असताना एकनाथ महाराजांनी पाहिले. त्यांनी त्या रखरखत्या उन्हात बाळाला उचलून घेतले. असे संत एकनाथ वर्णभेद मानत नसत. मित्रांनो, हा भाग आपला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी डॉक्टर अजित रजा घेतो आणि भेटूया पुन्हा नवीन अशा दुसऱ्या भागामध्ये.